नमस्कार. आता आपण इथल्या जांघेच्या आपल्या जॉईंट्समध्ये शिथिलता जाऊन लवचिकपणा येण्यासाठी इथला आपल्याला जो स्ट्रेस आहे तो घालवण्यासाठी एक त्याला आसन म्हणू शकता तुम्ही, सूक्ष्मक्रिया म्हणू शकता तुम्ही, जसं तुम्हाला जमतं आहे तेवढं करायचं आहे. हे दोन्ही पाय एकमेकांना जोडायचे आहेत. जितकं जवळ तुमचं शरीर आणू शकता तुम्ही, पाय तुमचे जितके जवळ आणू शकता तितकं जवळ आणायचं आहे. आणि अशा पद्धतीने सुरुवातीला फक्त बसायचा प्रयत्न करा. किती वेळ तुम्हाला थोडा वेळ बसतं, हालचाल नका करू, हळूहळू पण हालचाल करूया. पहिल्यांदा बसणं तरी महत्त्वाचं आहे. तुमचे दोन्ही हातामध्ये दोन्ही पाय तुमचे घेतलेले आहेत, दोन्ही पाय एकमेकांना लावलेले आहेत. तुमच्या पायाचा स्पर्श तुमच्या मांड्यांना पण होत आहे. ह्या पद्धतीमध्ये बसायचं आहे. श्वास भरा, सोडा, श्वास भरा, सोडा, श्वास भरा, सोडा. 2-3 मिनिटं असं बसा. हळूहळू ही बसायचीच तुमच्यामध्ये क्षमता वाढत गेल्यावर मग हळूहळू तिथली आसन करा. म्हणजे फुलपाखराप्रमाणे पाय हलवायला सुरुवात करा. हे खूप गरजेचं आहे तुमच्या जांघातला शिथिलपणा घालवण्यासाठी, त्याच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी. हलवत राहा. जितका वेळ तुम्हाला जमेल तितका वेळ हलवत राहा, हळूहळू हलवत राहा. आणि ही क्षमता हळूहळू वाढवत जा. एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुमचा हा गॅप खूप जास्त असेल, हरकत नाही, ह्याच्यामध्ये राहा. पहिल्यांदा बसा सरळ, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. मग हळूहळू एक किंचित अगदी किंचित करत तुमचा पाय जवळ जवळ आणत जा. जितका जवळ येतोय तितका आणत जा. श्वास भरत. 1 महिना 2 महिने लागतील, पण प्रयत्नांती परमेश्वर. जर तुमचं शरीर, तुमच्या शरीरातल्या पेशी तुमचं ऐकत नाहीत, मग तुम्ही जगाकडून कुठून अपेक्षा करणार? पहिल्यांदा स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला आपल्या काबूत आणा. आणि मग आपण बाहेर कोणाला आपल्यावर कंट्रोल करता येतो का बघूया. जर आपल्याला आपल्याच शरीराचा भार त्रास होतोय, आपल्याला आपल्याच एकही आपलं अंग आपलं ऐकत नाही आहे, आपल्या बोलण्याच्या विरुद्ध आपलं अंग होत असेल, मग कसं आपण दुसऱ्यांना म्हणू शकतो की तो माझं ऐकत नाही, ती माझी ऐकत नाही? का ऐकावं? जर तुमचं शरीरातील प्रत्येक पेशी जर तुमचं ऐकत नसेल तर बाहेरच्यांनी का तुमचं ऐकावं? तर पहिल्यांदा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींना, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक हाडाच्या जोडाला तुमच्या अनुकूल करून घ्या, तुमच्या अंकित करून घ्या. ते जेव्हा तुमच्या मताप्रमाणे थोडंफार हालचाल करू लागतील तेव्हा आपण दुसऱ्यांवर कंट्रोल करायचा प्रयत्न करूया. आधी आपल्या स्वतःलाच कंट्रोल करूया. हल्ली तर कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला जाऊया, जो तो खाली चटई घातलेली असते पण कोणीही खाली बसायला तयार नसतं. कोणाच्यातही वयाची गरजच नाही. छोटं मूलसुद्धा जाऊन खुर्चीवर बसतं पण खाली बसायला तयार नाही. पण भूमीशी, ह्या धरतीशी आपण लांब जायला लागलो धरतीपासून. तर तसं करू नका. ह्या भूमीशी, ह्या धरतीशी आपली जोड आपली बांधून ठेवा. जितकं आपण जमिनीवर जोडून राहू, स्वामीजी नेहमी म्हणतात, जितकं तुम्ही जमिनीशी जोडून राहाल तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहील. जितकं तुम्ही जमिनीपासून वर जात राहाल तितकं तुम्हाला त्रास जास्त होईल. त्यामुळे पहिल्यांदा
होता होईतो. सुरुवातीला नाही जमत आहे तुम्हाला, कॉटवर करा, खुर्चीवर करा, बाकड्यावर करा, पण प्रयत्नपूर्वक स्वतःला हळूहळू जमिनीवर खाली बसून मी एवढ्या गोष्टी करू शकेन ह्याची मनाला रोज आठवण करून द्यायची आहे. मला जमिनीवर बसून करायचं आहे, मला जमिनीशी माझं नातं तोडायचं नाही, हे स्वतःला सांगत राहा. तुमच्या प्रत्येक सांगण्याला तुमचं पेशी साथ देत राहील. आज तुम्ही खाली बसत नाही आहात, हळूहळू खाली बसायला लागेल. तर हळूहळू मी एक 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 तुम्हाला ह्याच्या पुढच्या सूक्ष्मक्रिया सांगत जाईन. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.